नरेश ठोंबरे वेगवान तेज तर्रार गोलंदाज आहे. ओ यावेळेस बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. स्क्वायर कट केलं होतं. बॅकवर्ड पॉइंटला बॉलला आतमध्ये ढकललाय परंतु चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं जात असताना आशिषनं पूर्ण केलं. तोपर्यंत मात्र 2 धावा. 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 9 या आकड्यावर. एका बाजूला तालुक्याचा संघ खेळताना दिसेल खालापूर, दुसऱ्या बाजूला ग्रामीणचा संघ. खरं तर पारगावमध्ये सगळे खेळाडू तुम्हाला खेळताना दिसतील आणि त्यामुळे मोठा सपोर्ट आहे लोकल टीमला स्वतःच्या घरच्या मैदानावर. ओ ध्रुव आकाश तारेकर नाराज झालाय, रडतोय सध्याच्या घडीला, कारण आदर्श स्पोर्ट्स क्लब पनवेल टीम पराभूत झाली. या बॅचचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेत सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये निर्धाव चेंडू. नरेश पुन्हा एकदा सज्ज. आशिष कट करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नव्हतं. बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटकडे. सिंगल तोपर्यंत मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये समर्थ बाउल 11 पनवेल हा संघ जिंकला होता. गावदेवी गावठाण टीमला पराभूत केलं त्यांनी. त्यानंतर आपण पाहिलं तर MD वॉरियर्स अलिबाग संघाला पराभूत केलं होतं. ते आई 11 पनवेल या टीमनं. धावा झाल्या ते आतापर्यंत 15 धावा, 15 रन्स. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अजय मराजगे. आशिषसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. बॅटला एज लागल्यानंतर कदाचित
पॅडला लागून इकडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न इकू वेगानं त्या ठिकाणी पोहोचलाय आणि फलंदाज पात नाहक गडी गमावलाय. पार्वती मेडिकल स्टोअर खरं तर कमिटीची एंट्री आहे कारण एक संघ या ठिकाणी उपस्थित होऊ शकला नाही. रिची निलेश 11 चितू 11 डोंबिवली हा संघ डोंबिवलीमध्ये खेळतो एक स्पर्धा आणि खेळाडू आलेले नाही आहेत आणि त्याच्या जागेवर कमिटीची एंट्री खरं तर या ठिकाणी पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर तब्बल 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला आनंद तारेकर आनंद फोटोग्राफीचे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाले. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. वाईड इशलॉंग ऑफच्या वरतून वाडे शॉट उत्कृष्ट टायमिंग पाहायला मिळाले या फटक्यामध्ये आणि बॉलला पाठवले सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. विघ्नेश पाटीलच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. कमालीचा फॉर्म आहे विघ्नेशचा. खरं तर चांगला यंगस्टार आहे या टीमचा. महाराजकेचा हा बॉल बॅक टू द बॉल स्ट्राईव्ह. इकडे मात्र फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केलाय. कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडू. कमालीचा फटका पाहायला मिळाला. बॉलला पाठवले ते सरळ स्कोअर लाईन बाउंड्री लाईनच्या वरतून 6 धावांकरता षटकार आणि या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 28 या आकड्यावर. 28. अक्षय पाटील त्याच्या बॅटमधून निघालाय षटकार. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय कुणालला. इकडे मात्र 3 स्टंप्स दाखवले होते आणि फलंदाज क्लीन बोल्ड अक्षय पाटील ची वापसी मात्र करण्यात आले. चला 4ही विजेत्या टीमचे कॅप्टन आपण या. श्री समर्थ माऊली 11 पनवेल, त्यानंतर आई 11 पनवेल, त्यानंतर विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि बालाजी एकर्स भिवंडी. 4ही विजेते टीमचे कॅप्टन आपण या. 5 टीम्स मध्ये ड्रॉ केला जाणार आहे आणि 5व्या चिठ्ठीवर आम्ही 5व्या संघातील विजेता असं लिहिलेलं आहे. त्यामुळे लगेच आपल्याला टॉस करता येईल. 4ही टीमचे कॅप्टन आपण या. त्यामुळे लगेच आपण जागेवरच टॉस सुद्धा करणार आहोत. यापुढील सामने 4 ओव्हरचे खेळवले जातील. मंगेशजी गायकवाड ओळे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून.
कुणालचा हा चेंडू टायमिंग प्रॉपर नाहीये पहा. फॉलो थ्रू मध्येच कुणाल जाऊन बॉल उचलतो. एक धाव तोपर्यंत प्राप्त होते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 32 या आकड्यावर 32. चला श्री समर्थ माऊली 11 आणि आई 11 पनवेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच ड्रॉ साठी या. जर आपण आला नाही तरी चिठ्ठ्या उडवल्या जातील. ओ चिकी इकडे व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. 1+1. चला एकच धाव आहे. चला 5 टीम्स मध्ये आपण बाय करणार आहोत. लवकरात लवकर कॅप्टन या, तरी नाहीतर आम्ही तुमच्या ड्रॉज या ठिकाणी उडवणार आहोत आणि लाईव्ह असतील. आणि सिरियल वाईज सामने खेळवले जातील. समजा पहिल्या विजेत्या संघाला जर बाय मिळाली तर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये लढत होईल आणि चौथी आणि पाचवी होईल. आणि जर दुसऱ्याला बाय मिळाली तर पहिला आणि तिसरा आणि त्यानंतर चौथा पाचवा अशाच लढती सिरियल वाईज खेळवल्या जातील. याची सुद्धा नोंद घ्या. श्री समर्थ माऊली 11 पनवेल आणि आई 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. ओ शॉट ऑफ लेंथ होता, पूल केला. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं सीमा रेषे लगत झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र पार्वती मेडिकल स्टोअर पारगाव टीमचा मैदानाच्या बाहेर येईल. चला श्री समर्थ माऊली 11 पनवेल टीमचा कॅप्टन या ठिकाणी पोहोचतोय. आई 11 पनवेल आपण या. अशिकेश सर्वेश आलाय. आपटला होता हा चेंडू. वाडे शॉट एक्झिक्युटिव्ह चांगला केलाय. अगदी डीप पॉइंटला चांगला स्टॉप त्या ठिकाणी. सुपर स्ट्रोक होता परंतु तो फटका थांबवलाय. 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 36 या आकड्यावर. सर्वेश अवस्कर थोडासा वेट केला होता आणि तदनंतर मात्र पाठीमागे हा फटका खेळलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं आवासकरच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 रन. चला लवकर या. आई 11 पनवेल आणि श्री समर्थ माऊली 11 पनवेल टीमचे कॅप्टन. बाकी 2 कॅप्टन्स वाट पाहतात या ठिकाणी. दुसऱ्याचा प्रयत्न करण्यात आला या ठिकाणी आणि धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद झाला. 1 धाव येईल. ती पार्वती मेडिकल स्टोअर पारगाव टीमला. जाऊया आपण ड्रॉ कडे, ज्या ठिकाणी 4 विजेते कॅप्टन असतील आणि 5वी चिठ्ठी असेल. त्याच्यावर लिहिलेलं आहे की विजेता संघ जी विद्यमान लढत सुरू आहे 5व्या मॅच मधील. स्कोर झाला आतापर्यंत पारगाव टीमचा 41 चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर. सिरियल वाईज आपण सामने खेळवणार आहोत. आणि टॉस सुद्धा लगेच करणार आहोत त्या ठिकाणी.
मच्छिंद्रजी मोकल यांचे या ठिकाणी आगमन होतोय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. विनो स्पोर्ट्स गावठाण टीमला बाय मिळाले, त्यामुळे पहिला सामना असेल श्री समर्थ माऊली 11 आणि आई 11 पनवेल या संघामध्ये, आणि त्यानंतरची लढत असेल बालाजी एकर्स भिवंडी आणि या लढतीतील विजेता संघ अशी लढत असेल. चला टॉस लगेच करून घ्यायचं होतं आपल्याला. श्री समर्थ माऊली 11 आणि आई 11 पनवेल टॉस करून घ्या प्लीज. म्हणजे या लढतीमध्ये पारगाव संघ जिंकला तर त्यांना भिवंडीच्या विरुद्ध खेळायला लागेल, खालापूर संघ जिंकला तर त्यांना भिवंडीच्या विरुद्ध मध्ये खेळायला लागेल. चौकार आलाय पारगाव टीमसाठी. हळूहळू धावसंख्या पुढे लोटत असताना या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 45 या आकड्यावर. 45 रन्स. राजच्या पाठमधून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. राज पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विपुल मात्रे अशी जोडी आहे. सध्याच्या घडीला कमिटीची टीम एंट्री आहे. पार्वती मेडिकल स्टोर पारगाव. श्री समर्थ माऊली 11 पनवेल टीमने टॉस जिंकलाय. ओ फुल टॉस होता यावेळेस, मात्र लॉंग लेग कडे भिरकावून दिला हा चेंडू, जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा इशाऱ्याची जरूर आम्ही वाट पाहू. 4 धावांकरता चौकार, आणि या 4 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल 49 या आकड्यावर. 49 रन्स. सुशांतच्या पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला राज पाटील करत असताना. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 60च्या आसपास धावसंख्या गेली. ओ फुल टॉस बॉल भिरकावून दिलाय, स्क्वेअर लेगच्या वरतून उडवलं या बॉलला. राज पाटीलचा धमाका, बॉलला पाठवले सीमारेषा पार. षटकार. एवढंही लाईटली घेऊ नका, क्रिकेट हा खेळ असा आहे, कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. 2 चौकार, 1 षटकार आलाय, आणि धावसंख्या मात्र पारगाव संघाचं अर्धशतक धावफलकावर. 55 धावा कंप्लीट होत असताना चला पारगाव संघ जर हा सामना जिंकला तर आयोजक कपिल पाटील यांच्याकडून सगळ्या टीमला एक मोठी पार्टी असणार आहे. स्कोर चांगला झालाय, 55 धावा, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि पहा इकूला कळलं ते, कारण इकडे थोडासा धोका होऊ शकतो. स्वतः विकेट किपिंग करण्यासाठी गेला. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर नाहीये. पॉइंट कडे चेंडू गेलाय, सिंगल मिळाली. इकडे थ्रो चांगला झालाय, त्यामुळे राजला पाद व्हावं लागेल. एकच जाव स्ट्राईक घ्यायची होती त्याला. एकेरी धावेच्या मदतीनं टीमची टोटल अब तक 56. दिलेजन शंकर दादा मात्रे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. संधी आहे, खेळण्याची सुद्धा संधी आहे इकडे.
इकडे पहा बॅकफुटला जाऊन चांगला ऍडजस्ट केला फटका बॉलला पाठवलंय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता चौकार कलात्मक फटका पाहायला मिळाला आणि चौकाराच्या सहाय्यानं 60 धावा हसत हसत खेळत 60 धावा पूर्ण केल्यात त्या पार्वती मेडिकल स्टोअर पारगाव टीमनं. त्यामुळं आता मॅच सुद्धा चांगली रंगेल आणि एका बाजूला ग्रामीणचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला तालुक्याचा संघ आहे खालापूर. एक संघ खरं तर कमी आला या ठिकाणी डोंबिवलीचा आणि त्याच्या जागेवर कमिटीची एंट्री खेळवली. पारगावचे सगळे लोकल बॉईज आपल्याला पाहायला मिळाले परंतु खालापूरच्या अगेन्स्ट मात्र नक्कीच चांगला खेळ करून दाखवलाय कारण 60 धावा फलकावर लावल्यात त्याने आतापर्यंत. आडव्या बॅटनं ऑन साइडला ताणून मारलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाकेदार स्ट्रोक षटकार 66 ऑन टोटल. व्हॉट अ फॅन्टास्टिक ग्रेट अचिव्हमेंट फ्रॉम पारगाव टीम. 66 ठोकल्यात खालापूरच्या अगेन्स्ट आणि इकडे मात्र लाईटली घेताना इकडे कधी सिरियस क्रिकेट पारगाव संघ खेळून गेला हे खालापूरला सुद्धा कळलेलं नाहीये. घाम गाळावा लागेल लढाई सोपी राहिलेली नाही एकूसाठी. 67 धावांचं मोठं टार्गेट सेट करण्यात आलंय या मॅच मध्ये आणि शेवटच्या षटकामध्ये सुशांतचा आवाजच शांत करून टाकलाय. ध्रुव तारेकर सुद्धा प्लेइंग 11 मध्ये दाखल झालाय. 24 धावा लास्ट ओव्हर मध्ये 24 रन्स. चला ध्रुव इकडे या. 67 रन्स टू विन. त्यामुळं क्रिकेट आहे कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. इट्स अनप्रेडिक्टेबल गेम. अनसर्टनिटी नेहमीच पाहायला मिळते तुम्हाला या खेळामध्ये आणि द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी असं नेहमीच आपण म्हणत असतो. त्यामुळे जर इकडे गोलंदाजांनी कमाल केली तर मातब्बर खालापूर संघाला सुद्धा थांबवता येण्यासारखं आहे आणि सामना जिंकला पारगाव संघानं तर कपिल पाटील यांच्याकडून मोठी मेजवानी असेल प्लेइंग 11ला. आणि आज हा संघ जर क्वालिफाय झाला फायनलसाठी तर गोव्याला संघ पाठवला जाईल कपिल पाटील यांच्याकडून. तर जाऊया 67 धावांचं लक्ष आहे. पाहूया इकूचा संघ कशा पद्धतीने या ठिकाणी या धावा पाठलाग करतोय. मोठी स्टारकास्ट आहे या टीमकडे. खालापूर संघ नुकतीच राजीव गांधी मैदानावरची मागची स्पर्धा तालुकास्तरीय स्पर्धा या टीमनं जिंकली. पहिलं पारितोषिक मिळवलं होतं. अनेक मोठ्या संघांना खरं तर पराभूत केलं होतं आणि आज 85 धावांचा सुद्धा यशस्वी पाठलाग झाला या मैदानावर. दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर अलिबाग टीमनं 85 केल्या होत्या. 86 धावांचा पाठलाग आई 11 पनवेल टीमनं केला आहे या स्पर्धेमध्ये आणि त्याचमुळे इकडे पाहूया 67 धावांचा चेस सहजरितीने केला जाणार का. बंटी बद्रिके मोठी स्टारकास्ट आहे खरं तर. जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. पुन्हा एकदा ऐकणार आहोत आपण राहुल शिरसाट यांचा आवाज. येस थँक्यू. दीपकजी पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. या अगोदरच्या पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते आणि 67 रनचं लक्ष सेट केलं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम CI11 खालापूर या टीमच्या अगेन्स्ट सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. बंटी बद्रिके आणि त्याचबरोबर खालापूर टीम आपण आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पाठवा.
तर बंटी आणि शुभमी ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. टीम CI11 खालापूर या टीमच्या माध्यमातून तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर या ठिकाणी इन्व्हाइट केले. पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. संदीप गोलंदाजीच्या मार्कवर. संदीप यांचा पहिला बॉल बंटी बद्रिकेच्या बॅटमध्ये नेतोय. हा ब्रँडेड फटका सरळ 6 रनसाठी हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर संदीपजी यांचं स्वागत केलं बंटीने. ज्या प्रकारे एक बेधडक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराने स्कोरबोर्ड ओपन झालाय CI11 खालापूर या टीमचं. आता मात्र 61 धावा पूर्ण करायच्यात येणाऱ्या 29 बॉलमध्ये. अनेक विक्रम बंटी बद्रिकेच्या नावावर आहेत. त्यामध्ये रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा या खेळाडूंनी गाजवली. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सरळ हा दुसरा मोठा फटका पाहायला मिळतोय. सलग 2 बॉलमध्ये 2 षटकार आतापर्यंत लगावलेत आणि धावफलकाची गती वाढवण्याचा प्रयत्न बंटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 67 रनचं टार्गेट. आतापर्यंत 12 रन झालेत. येणारे 28 बॉलमध्ये अजूनही 55 धावा पूर्ण करायच्या आहेत. दोन बॉल आतापर्यंत बेस केलेत बंटीने. 12 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल थोडासा धीम्या गतीचा होता परंतु विकेट कीपर देखील बीट झाला. बॅकअपसाठी फिल्डर होते ते देखील बीट होत आहेत परंतु या क्षणाला 22च्या स्वरूपामध्ये मिळतील 4 रन लॉंगस्टॉपच्या दिशेने आणि 4 रनच्या साह्याने 16 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर. खोलवर पद्धतीचा हा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. सलग बॅक टू बॅक 3 षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. 3 षटकार जरूर आले. आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक अलॉप केलाय. एक धाव देखील पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 24 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. 25 बॉलमध्ये अजूनही 43 धावा पूर्ण करायच्यात. शेवटचा अंतिम बॉल या षटकातला. संदीपजी कुठेतरी थोडेसे मागडे ठरले. फटका तर जरूर चांगला आहे. काव कॉर्नरच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर होता. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होईल आणि 1 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतो. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 25 रन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याचे चित्र बदलले. येणारे 24 बॉल आणि आता मात्र 42 रनची गरज. कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल. कुणाल तारेकरच्या माध्यमातून कारण 24 बॉलमध्ये 42 धावा रोखायच्या आहेत. जय नानोबा पार्वती मेडिकल पारगाव या टीमला. समीकरण बदललं. येणारे 24 बॉलमध्ये 42 धावा पूर्ण करायच्या आहेत. स्पेल नंबर 2 साठी इन्व्हाइट केलं गोलंदाज प्रतीक तारेकरला. अपकमिंग रायझिंग स्टार पारगावचा. परंतु सध्याच्या घडीला जी जबाबदारी दिली, जो विश्वास दाखवलाय
तो विश्वास यशस्वी करण्यासाठी भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल. प्रतीक तारीकर येतोय गोलंदाजीच्या मार्कवर ओव्हर द विकेट. प्रतीकचा हा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 31 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. तेवीस बॉलमध्ये अजूनही 36 धावा पूर्ण करायच्या आहेत. 7 बॉल आतापर्यंत पेस केलेत. 27 रनवर खेळत आहेत बंटी बद्रिके. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. शरीरापासून अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. इनसाइड एज आणि विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. 22 बॉलमध्ये अजूनही 36 रन पूर्ण करायचे आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि स्ट्राईकपासून वंचित आहे बॅट्समन शुभम, कारण एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट दिलाय बंटीने. आणखीन एक लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 33 रन. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल होता. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने 34 रन. दहा बॉलच्या नंतर स्ट्राईकवर आलाय बॅट्समन शुभम. 20 बॉलमध्ये अजूनही 33 रनची गरज आहे CI11 कालापूर या टीमला. हा बॉल टप्पा पडला, त्यानंतर पायाचा वेध घेतला. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव ॲड होते. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर जरूर या ठिकाणी पूर्ण केली, परंतु 1 रनच्या साह्याने 36 रन आतापर्यंत होतात. 2 ओव्हरचा खेळ झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 36 रन. 11 बॉल आतापर्यंत पेस केलेत बंटीने आणि 31 रनवर तो खेळतोय. परंतु समीकरण जर आपण पाहिलं तर 18 बॉलमध्येच 31 रनची गरज आहे. 36 धावा आतापर्यंत होतात. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. स्पेल नंबर 3. अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील आक्रमण केलंय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाचं स्वागत षटकाराने केलंय बॅट्समन बंटी बद्रिकेने. षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती तर मात्र जरूर वाढताना पाहायला मिळते. 42 रन होतात. 42 रन झाल्यात. 12 बॉल आतापर्यंत पेस केलेत. 37 रनवर खेळतोय. अजूनही बॅट्समन शुभमने कुठल्याही प्रकारचं खातं ओपन केलं नाही वैयक्तिक. 17 बॉलमध्ये अजूनही 25 रनची गरज. धीम्या गतीचा हा बॉल टप्पा पडला, त्यानंतर प्रभावित केलं. बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेने एक मोठा फटका खेळायचा होता बॅट्समन बंटीला, परंतु लाईन मिस केल्यानंतर निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर आणखीन एक हवाई सफर.
मैदानाच्या चौफेरीन फक्त बंटी बद्रिके नावाचं वादळ गुंगावताना आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाची बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त षटकार चौकारांची परिभाषा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 43 रनवर खेळत असताना त्याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक मोठा स्ट्रोक. आज षटकार 15 बॉल आणि 49 रनवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 अर्धशतकं झालीत. तिसरं अर्धशतक आज मात्र पाहायला मिळेल की काय हे प्रश्नचिन्ह तमाम मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे. 14 बॉलमध्ये 13 रनची गरज. या बॉलवर देखील आणखीन एक मोठा फटका आणि या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक. अवघ्या 16 बॉलमध्ये 55 धावांची एक बेधडक इनिंग आपल्याला पाहायला मिळते. 8 षटकार 16 बॉल त्याने पेस केले. 343.75 स्ट्राईक रेट. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. बंटी बद्रिके आपण आपली बाट आमच्या कॅमेऱ्याच्या दिशेने दर्शवायची आहे. या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाले. 17 बॉल पेस केले. 55 रनवर खेळतोय. 12 बॉलमध्ये 6 रनची गरज. तर विपुल आपण यायचं आहे. विपुल गोलंदाजीसाठी 12 बॉलमध्ये 6 रनची गरज. हलक्या हाताने दिशा दिली. विपुल म्हात्रे जे अंकुश टकले यांचे भरपूर मोठे चाहते आहेत. आणि 11 बॉलमध्ये अजूनही 5 रनची गरज. समोरच्या दिशेने फटका खेळलाय आणि या क्षणाला टिपला हा झेल आणि पहिला धक्का. 62 रनवर CA11 कालापूर या टीमला हा पहिला बॅट्समन त्यांनी गमावलाय. हर्षद पेंडारी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 10 बॉल आणि 5 रन. आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये नावारूपाला आलेले खेळाडू. गेली अनेक वर्ष अनेक स्पर्धा गाजवल्या. दहा बॉलमध्ये 5 रनची गरज. लॉफ्ट केलाय. फटका तर जरूर चांगला आहे. चेंडू चाललाय 4 रनसाठी आज चौकार आणि आता मात्र 9 बॉलमध्ये 1 रनची गरज आहे. समोरच्या दिशेने फटका खेळलाय आणि सामना जिंकलाय CA11 कालापूर या टीमने. तर या सामन्याचा हिरो ज्याने 18 बॉलमध्ये 57 धावांची एक अफलातून इनिंग पेश केली आणि या स्पर्धेमध्ये तिसरं अर्धशतक झळकावलं. बंटी बद्रिके ठरले तर सामनावीर. तर बंटी बद्रिके आपण यायचं आहे. तर अविनाशजी पाटील यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जे नानोबा ट्रॉफी 2024 या पर्वामध्ये आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर बंटी बद्रिके अमितदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते दिला जाईल आज सामनावीराचा पुरस्कार. तर
एक्कू सोळंकी यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील या. संजय सोळंकी आपण देखील या. एक लेजंड प्लेयर आहेत संजय सोळंकी आणि त्यांचा देखील एक विशेष सन्मान त्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तर मी अविनाश पाटील यांना देखील आमंत्रित करतोय की आपण देखील यायचं आहे.